सर्व मंगल मांगल्ये शिवे सद्वात साधिके. हे लायन आहे तुझ्या भवानीच्या समोर आहे. जेव्हा अभिषेक करताना ना जे पाणी आहे ना तो तिथून असे तर याच्यात मला पेढा. आता मी तुम्हाला या दिक्मालची माहिती सांगणार. माझे व्हिडिओ ना लेट बनलाय आणि जर तुम्हाला तुझ्या भवानीच्या मंदिरात यायचं आहे तर तुम्ही या. हॅलो गाईस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर ना ही आजची नवीन ब्लॉग आहे. तर आम्ही आलोय तुळजाभवानीच्या नवीन मंदिरात. तर ना तो तिथं दिक्माल आहे आणि ना आम्ही ना भवानीच्या मंदिरात जाणार आहे. तर ना आम्ही आता आतमध्ये जाऊया. तर बघा तिथं ना हत्ती आहेत, बघा किती छान दिसत आहेत. आणि ना हे ना आता आपण जाऊया तिथं. आणि ना इथे ना आग पेटवतात. तिथं पाठी झेंडा फडकतोय. काय हे ना नवीन मंदिर आहे. हे लाकडानी आणि काळ्या दगडाने बनलंय. आणि इथं दिक्माल आहे जिथं दिवा पेटवतात. आता आपण आतमध्ये जाऊया. तर ना कासव आहे काही फुलची डिझाईन. हे ना लायन आहे तुझ्या भवानीच्या समोर आहे. तर हे बघा हा ना तुझ्या भवानीचा वाहन आहे. हे ज्यांनीच तुझ्या भवानी पुढे जाते. जय जय रघुवीर समर्थ. ज्या ज्या ठिकाणी वंदनायमाने सर्व मंगल मांगल्ये शिवे सद्वात साधिके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. दिव्या दिव्याला दीपका कामी कुंडल मोतिया. देवाला पाहून नमस्कार, देवाची तेल कापसाची वा. दिवा लावला देवापाशी, उजेड पडला विष्णूपाशी. माझा नमस्कार सर्व देवी देवतांपाशी. मला ना प्रसाद दिला. आईला प्रसादामध्ये एक नारळ भेटला होता, एक फूल भेटलंय आणि एक देवीच्या मुकुटचा हे भेटलंय आणि एक काजू कतली भेटले आणि मला हा पेढा. आता मी तुम्हाला या दिक्मालची माहिती सांगणार. तर हे बघा ही जी दिक्माल आहे ना ही दिले मस्त माहिती आहे. बघा ही जी दिक्माल आहे ना ही ना काळ्या दगडाने बनले. आणि ना हे जे बाहेर आले ना त्यावर असे दिवे ठेवतात. आणि ना बघा ही किती मोठी दिक्माल आहे. आणि बघा ते मंदिर, त्यात घंटी आहे. परत त्या काळ्या दगडाने बनलंय, परत त्या लाकडाने. आणि बघा तिथं सुंदर हे हाय डिझाईन. हो का आता इथं लय सारे हत्ती आहेत. हो का एक. आणि ना इथं झाड आहेत लय सारे. आणि इथं लाईट आहेत. लाईट ना त्या हत्तीवर पडताय.
चला मग पुढे जाऊया आता. तर चला आता आपण ना पूर्ण लावून तर ना हत्तीची डिझाईन बघा. डिझाईन डायमंड सारखी आहे हत्ती. परत आपण पुढे आता ना हे बघा हे ना लाकडाचं आहे आणि ना हे जे हत्ती आहेत ना हे काळ्या दगडाने बनले. हे आता व्हाईट दिसतात, पाणी पडल्यावर ना काळे दिसणार. जसं की हा हत्ती कसा आहे काळ्या रंगाचा तसा आहे. आता चला हो का इथं पण लय सारे हत्ती आहेत. लांबून बघा मंदिर कसं दिसतंय. गाईस हे कान. आता आपण ना असं फिरून तिथपर्यंत येऊया. चला कलपतन तुझे आरव चेतन चिंता गाव बोलतेची अर्णव. हो का आता ना हो का मला समोर काय दिसलं. असंच असेल की हा एक नळ आहे. ह्याच्यातून असं ना पाणी येतं आणि ह्या होल मधून हिथून जातं आणि ह्या होल मध्ये. जेव्हा अभिषेक करताना ना जे पाणी आहे ना ते तिथून असे तर ह्याच्यात पडतं. तर चला आपण जाऊया. हत्ती तर तुम्हाला मी सांगितलेलंच. चला 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 आपण पोहोचणार आहे. अरे का झाड परत तिथे तुळस. हो ही इथे तुळस आहे. ही मोठी आहे. ही तुमच्या थोडी मुलापेक्षा थोडी मोठी आहे तुळस. बघा तुम्हाला माहितीच असेल की ना माझे व्हिडिओ ना लेट बनलाय. तर ना हे बघा कारण की पावसाळा आले होता. मी गावाला पण गेलेलो पण स्कूल पण चालू होतं ना माझं म्हणून. मग ना आता ना मी माझं ना 5 मंदिरामध्ये आलोय तुळजाभवानीच्या. तर ना हो का तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर ना लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा. आणि जर तुम्हाला तुळजाभवानीच्या मंदिरात यायचं आहे तर तुम्ही या ठाण्याला. जय शिवराय मित्रांनो. आपण मिळू पुढच्या व्हिडिओमध्ये.